बीडमध्ये पुन्हा अमानुष मारहाणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर। शिरूर तालुक्यातील बावी गावात एकाला बॅटनं मारहाण, मोबाईलमध्ये शूटिंग करत करत केली मारहाण। जालन्यातील भोकरदनमध्ये तरुणाला गरम रॉडनं चटके देत बेदम मारहाण, एका आरोपीला अटक, दुसरा फरार, तर आरोपींवर मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। महापुरुषांवरील आक्षेपार्ह विधानावरून विधिमंडळात खडाजंगी। कोरटकर आणि सोलापूरकरांवर विरोधकांची कारवाईची मागणी, तर कोरटकर चिल्लर, पंडित नेहरूंनी शिवरायांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल। कर्नाटकमधील शहाजीराजेंच्या समाधीस्थळाची डागडुजी करण्याबाबत राज्य सरकार कर्नाटकला विनंती करणार, तर संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप, गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विरोधकांची मागणी, तर प्रकरणातून 6 वर्षांपूर्वीच निर्दोष मुक्तता, हक्कभंग आणणार, जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर। औरंगजेबाचं गुणगान करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता येणार नाही, विधानसभेत ठराव मंजूर। काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर, धारावीत काम करणाऱ्या कामगारांसोबत साधणार संवाद। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। पत्नीनं प्रियकरांच्या मदतीनं पतीचा खून करून मृतदेह दफनभूमीत पुरला। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील धक्कादायक घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात। केसाच्या ट्रीटमेंटचा खर्च परवडेना, ट्रीटमेंटला लागणाऱ्या खर्चासाठी दुचाकीची चोरी, नागपुरातील प्रकार, आरोपींकडून 6 गुन्ह्यांची उकल। नांदेड लातूर रस्त्यावर पुन्हा भीषण अपघात, गेल्या 48 तासात एकाच स्पॉटवर झालेल्या अपघातांचे व्हिडिओ व्हायरल। सोमवारी दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात, तर आज कारनं दुचाकीला उडवलं। Thank you.